दरम्यान बदलापुरात शिंदे गटाच्या वतीने पेढे वाटप सध्या सुरू आहे आणि जल्लोष केला जातोय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर रेल्वे स्थानकावर हे पेढे वाटले जातात। तर शिंदे सरकारचं अभिनंदन करणारे बॅनर्स लावून आपल्या भावना या ठिकाणी हे सगळे बदलापूरकर व्यक्त करताना पाहायला मिळतात। दरम्यान बदलापूर स्थानकावर आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे हे थेट आपण त्यांच्याकडे जाऊयात। अजय, काय सांगाल? आपण पाहतोय पेढे वाटून आणि हातात फलक घेऊन या ठिकाणी बदलापूरकर आपला आनंद व्यक्त करतायत। काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत? पाहू शकता बदलापूर रेल्वे स्थानकात जे शिंदे सरकार आहे आणि जे शिंदे सरकारांबद्दल ज्या गटातर्फे हा बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता हे जे बदलापूरमधले हे बॅनर एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाही अशा प्रकारचे हे बॅनर, तसेच नराधमाला शिक्षा मिळतील अशी हे बॅनर इथे बदलापूर रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले आहेत। आणि पाहायला गेलं तर बदलापुरात एक उत्साह केला जातोय आणि पेढे वाटप केले जातात। ह्या इथले जे शहर प्रमुख आहेत, बदलापूरचे शहर प्रमुख आहेत वामन म्हात्रे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया नेमका हा आपला जल्लोष कशाबद्दल? आज ज्या बदलापूरच्या जनतेमध्ये जी एक भीती निर्माण झालेली होती की या मुलीला, पीडित मुलींना न्याय भेटेल का नाही, हे सरकारवर शेतोडे ओढण्याचं काम विरोधी पक्षाचे लोक करत होते। परंतु भगवानच्या घरामध्ये अंधेर आहे परंतु देठ नाही अशी एक म्हण आहे। त्या म्हणीप्रमाणे या महाराष्ट्राचे कर्तबगार पोलीस अधिकारी यांनी हे करून दाखवलेलं आहे। आणि मला वाटतं त्यांनी करताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पाठबळ आपल्या पाठीशी आहे। म्हणून त्यांनी कर्तव्य दक्ष आपलं कर्तव्य बजावून त्या नरधामाला यमधारणी पाठवलेलं आहे। हा मोठा विजय बदलापूरकरांचा आहे। मला वाटतं नक्कीच या बदलापूरच्या माता भगिनी जो उद्रेक त्या दिवशी केलेला होता त्या उद्रेकाला न्याय मिळालेला। या उद्रेकाला न्याय मिळाला आहे, कुठेतरी एक प्रकारचा न्याय मिळालेला आहे। आपल्यासोबत अजूनही नागरिक आहेत, त्यांना विचारा नेमकं काय आपलं काय म्हणणं आहे आपलं? आज संपूर्ण बदलापूर शहरात अत्यंत जल्लोषाचं असं वातावरण आहे। कारण महिनाभरापूर्वीच बदलापूर शहरात ही अनुचित घटना घडली होती आणि संपूर्ण तमाम बदलापूरवासियांनी एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभं केलं होतं। आणि त्यांची अशी मागणी होती